टाकळीवाडी येथील श्री गणेश मूर्ती कर्नाटकातील निपाणी तालुका चिक्कोडी तसेच महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यात प्रसिद्ध। टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे कुंभार समाज मोठ्या प्रमाणात आहे। त्यांचा पारंपरिक व्यवसाय गणेश मूर्ती बनवणं तसेच वीट तयार करणं, खेळणी बनवणं त्यांचा पारंपरिक व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलाय। लहान बालकापासून ते वयोवृद्ध कुंभार बांधव गणेश मूर्ती बनवण्याचं काम करत असतात। महिन्या अगोदरपासून सुरुवात होते। येथे अनेक आकर्षक वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती मिळत असून येथे 6 इंचापासून ते 11 फुटापर्यंत गणेश मूर्ती बनवण्याचं काम चालू असतं। विविध रूपातील गणेश मूर्ती आकर्षक ठरतात। अनेक देवदेवतांच्या रूपातील लहान मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत बनवण्याचं काम चालू असतं। विविध मंडळांनी अनेक आकर्षक मूर्ती आकर्षक ठरतात। गणेशाचं आगमन थोड्या दिवसात होणार असून कुंभार समाज मूर्तीला रंगकाम करण्याचं काम जोरात सुरू आहे। गणेश मूर्ती पाहण्यासाठी अनेक बालबच्चे व नागरिकांची झुंबड उडालेली आहे। गणेश मूर्तींची मागणी वाढते। शिवार न्यूजसाठी टाकळीवाडीहून प्रतिनिधी संजय चव्हाण। ओके, तानाजी कृष्णा कुंभार टाकळीवाडी आमचा गौरव कुंभार समाज टाकळीवाडीचा आहे। आमच्या गावामध्ये 6 इंचापासून ते 11 इंचापर्यंत मूर्त्या गणेश मूर्त्या मिळतात आणि विविध रूपामध्ये मिळतात। बाळू मामा म्हणा, मल्हार म्हणा, असे काही विविध ठिकाणच्या विविध आणि आमच्या मूर्त्या हा कर्नाटक, निपाणी तालुका, शिरोळ तालुका, चिक्कोडी तालुका अशा बऱ्याच तालुक्यामध्ये आमच्या गावाचे गणपती जातात आणि आमच्या गावाचा हा पारंपरिक व्यवसाय आहे। सुरुवातीपासून ते वडील आजा आजोबापासून हा मूर्त्या आम्ही बनवतो आणि या मूर्त्या अशा टेकण्या आहेत, स्वरूपामध्ये आहेत की मी आता प्रतिष्ठात पाठवला। त्यानंतर ते ठरवा की मूर्ती कुठे कशी सुखरूप अशी असायला पाहिजे। देखना दिसणारा गणपती हा टाकळीवाडी कुंभार समाज टाकळीवाडीचा प्रसिद्ध आहे।